आपले चॅनल, आपला आवाज, कोकण 24 तास। नियोजनबद्ध पद्धतीने रत्नागिरी जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण काम करणार असल्याची ग्वाही रत्नागिरी जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी दिली आहे। रत्नागिरी म्हणून माझा पहिला दिवस आहे आणि जे आपले जिल्ह्याचे वेगवेगळे प्रश्न असतील ते टुरिझम रिलेटेड असतील, MIDC इंडस्ट्रीज रिलेटेड असतील, जिल्ह्याच्या विकासासाठी जे काही प्रश्न असतील त्याच्यासाठी आता पुढच्या महिन्यामध्ये मी वेगवेगळे डिपार्टमेंट्स जे आपले खाते असतात जिल्ह्याचे, जे ऑफिसेस असतात, ऑफिसर्स असतात, अधिकारीगण असतात, सगळ्यांसोबत मी मीटिंग्स घेणार आहे, त्याचा आढावा घेणार आहे। त्याच्यामध्ये आपली आत्तापर्यंत काय प्रगती आहे त्याचा आढावा घेणार आहे आणि आपला जिल्ह्यासाठी पुढच्या 1 आणि 2 वर्षामध्ये काय काय चांगले कार्यक्रम आपण प्रोग्राम डेव्हलपमेंटचे विषय असतील ते सगळं प्लॅनिंग करू शकतो। ते माननीय आपले CM साहेब, डेप्टी CMs, माननीय गार्जन मिनिस्टर, आपले पालकमंत्री सामंत साहेब, त्यांचे सगळ्यांचे मार्गदर्शनामध्ये चांगलं प्लॅनिंग करून आपण टुरिझम असतील, इंडस्ट्रीज असतील, स्वच्छता असेल, आरोग्याचे विषय असतील, जिल्ह्यामध्ये एवढा मोठा ॲग्रिकल्चरचा पोटेन्शियल आहे, आपल्याकडे आंबे अल्फॉन्सो आहे, आपल्याकडे कॅशूज आहे, तर हे सगळ्या बाबतीत एक चांगला प्लॅनिंग करून आपण एक प्लॅनिंग करणार आहे आणि ते ऑब्व्हियसली ते सगळ्यांसोबत शेअर पण करणार। शहर आणि रत्नागिरी जिल्हा स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे मत नूतन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी पहिल्याच भेटीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले। सामान्य माणसाच्या जनतेच्या काही अपेक्षा असतात, काय जनतेला तुम्ही आवाहन करू इच्छिता? माझं आव्हान आहे की रत्नागिरी एक म्हणजे तुम्ही नाव जर बघितला तो रत्ना म्हणजे रत्नाची गिरी, ते एक अतिशय चांगला जिल्हा आहे, सुंदर जिल्हा आहे आणि त्याचे सगळे जे आपले लोक आहेत, रत्नागिरीचे नागरिक आहेत, माझा एक आव्हान आहे की नंबर 1 ते जसं आपण आपलं घर बिलकुल साफसफाई करून चांगलं ठेवतो त्याप्रमाणे आपले शहर रत्नागिरी असेल, बाकी तालुका असतील, आपले गाव असतील, त्यांना पण तुम्ही साफ ठेवा। त्याच्याबद्दल आपण सगळे प्रयत्न करूया। आपण पण जिल्हाधिकारी ऑफिस मार्फत आणि जिल्हा परिषद मार्फत याच्यामध्ये खूप चांगले प्रयत्न करणारे आहे, कारण जर आपल्याला टुरिझम वाढवायचे असेल तर ते आपलं पहिला पाऊल ते असलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपण नागरिक म्हणून आपल्यासोबत जिल्हाधिकारी ऑफिस सगळ्या नागरिकांसाठी 24 तास खुला आहे, ओपन आहे। माझं ऑफिस पण खुलं आहे। आपले जे काही प्रश्न असतील आपण टेक्नॉलॉजी पण वापरून आपल्यापर्यंत जाण्याचे प्रयत्न करणार आहे। तो आपण कधीही आपल्याकडे येऊन जे काही आपले प्रश्न असतील ते आपल्यासमोर मांडू शकतो आणि आपण जिल्हाधिकारी म्हणून आणि जिल्हाधिकारी ऑफिस म्हणून आपण सगळ्या यांना सोडण्याची प्रयत्न करू। थँक्यू। रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून मनोज जिंदल यांनी पदभार स्वीकारताच अप्पर जिल्हाधिकारी बापूसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, मुख्याधिकारी वैभव गारवे आदींनी शुभेच्छा दिल्या। ओके, समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।